संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील युरेका 25 प्रोजेक्ट स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं आहे। डिप्लोमा इंजिनिअरिंग अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 380हून अधिक प्रोजेक्ट घेऊन 1500 विद्यार्थी उपस्थित होते। या राष्ट्रीय स्पर्धेचं उद्घाटन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट फिगिरी यांनी फीत कापून केलं। यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, स्पर्धक, इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेज आणि इंडस्ट्रीमधील अनुभवी व तज्ज्ञ परीक्षक म्हणून इलेक्ट्रोसाल हायटेक प्रायव्हेट लिमिटेड निपाणीचे CEO तुळशीदास साळुंखे, अल्फा क्वेस्ट एंजल्स व्हेंचरचे CEO राहुल सातपुते, लाईव्ह टेक इंडियाचे संचालक प्रशांत साळुंखे, सॉफ्टटेक कॉम्प्युटिंग ट्रेडिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक अल्मास एस शेख, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथील डॉ. विजय मोहोळे, डॉ. SD रुईकर, डॉ. AJ उंबरकर, डॉ. नितीन गावकर, KIT अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. सौरभ जोशी, महाराष्ट्र राज्य विद्युत प्रसारण कंपनी लिमिटेड सांगलीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी नितीन के डाके, दत्त पॉलिटेक्निक शिरोळचे माजी प्राचार्य श्री JD मगदुम यांनी काम पाहिलं। युरेका 25 प्रोजेक्ट स्पर्धेत पहिलं पारितोषिक हायड्रोमोशन पाण्यानं चालणारी कार डिकिटेच्या सोसायटीचे यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज यांना मिळाले। दुसरा हँडिकॅप्ड व्यक्तीसाठी AI आधारित हेड माऊस कॉलेज न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी उचगाव कोल्हापूर यांना मिळाला आहे। तिसरा स्मार्ट मिनी कम्प्युटर PC कॉलेज जयवंतराव सावंत पॉलिटेक्निक हडपसर पुणे यांना मिळाला आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, प्राध्यापक सागर चव्हाण, प्राध्यापक रईसा मुल्ला, प्राध्यापक नितीन पाटील, प्राध्यापक धीरज पाटील, प्राध्यापक स्वामी यांनी विशेष नियोजन केलं होतं। या स्पर्धेचं आयोजन संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं। मराठी YES न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ।